मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले। महायुती सरकारची गेल्या वर्षभराची कामगिरी कशी राहिली, कोणत्या योजना सामान्य लोकांच्या पसंतीला उतरल्या, सामान्य लोकांचं महायुती सरकारबाबत काय मत आहे याचा कानोसा झी 24 तास आणि जेडीएस या संस्थेने एका महासर्वेच्या माध्यमातून घेतला। यात महायुती सरकारच्या वर्षभराच्या कारभारावर राज्यातली जनता खुश असल्याचं सर्वेमधून समोर आलेलं आहे। तसंच जनतेने दिलेल्या कौलामध्ये फडणवीस सरकार पास झाल्याचं आढळलेलं आहे। झी 24 तास आणि जेडीएस या सर्वेनुसार महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये भाजपची कामगिरी सरस ठरलेली आहे। भाजपच्या कामावर 37% जनतेने पसंती वर्तवलेली आहे, तर लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना खरंच मदत झाली असं 64% लोकांनी मत नोंदवलंय। देवेंद्र फडणवीस सरकार समोर वर्षभरात सर्वात मोठं आव्हान हे मराठा ओबीसी आरक्षण मुद्द्याचं होतं असं 35% नागरिकांनी सांगितलेलं आहे। पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेल्या कामांपैकी सर्वात महत्त्वाचं काम असल्याचं मत 38% नागरिकांनी नोंदवलं। त्याचवेळी राज्याची आर्थिक परिस्थिती सांभाळण्यामध्ये सरकार यशस्वी ठरल्याचा कौल 43% नागरिकांनी दिलाय। तर गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रातील बेरोजगारीची समस्या कमी झाली असं मत 40% जनतेने नोंदवलेलं आहे। पायाभूत सुविधांपैकी समृद्धी महामार्ग या प्रकल्पाला 38% जनतेने पसंती दिली। वर्षभरामधील धनंजय मुंडे वाल्मिक कराड प्रकरणाचा परिणाम महायुती सरकारच्या प्रतिमेवर झाल्याचं 35% लोकांनी सांगितलेलं आहे। तर पार्थ पवार प्रकरणाला 34% लोकांनी कौल दिला। गेल्या वर्षभरात महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये समन्वय कमी होता असा कौल 42% जनतेने दिलेला आहे। तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची वर्षभरातील कामगिरी उत्कृष्ट असल्याचं मत 40% जनतेने महासर्वेमध्ये नोंदवलं आहे। लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना खरंच मदत झाली, तर 64% नागरिकांनी यावर होय असं उत्तर दिलेलं आहे। तर 26% नागरिकांनी थोडीफार मदत झाली असं म्हटलं, 8% नागरिकांनी नाही फक्त दिखावा आहे असं म्हटलेलं आहे, तर 2% नागरिकांनी माहित नाही असं उत्तर नोंदवलेलं आहे। देवेंद्र फडणवीस सरकारसमोर वर्षभरात सर्वात मोठं आव्हान कोणतं होतं असा प्रश्न विचारण्यात आलेला होता। मराठा ओबीसी आरक्षण सर्वात मोठा मुद्दा असल्याचं म्हटलं गेलेलं आहे। 35% नागरिकांनी या संदर्भात उत्तर दिलंय। तर 24% नागरिकांना असं वाटत होतं की कृषी कर्जमाफी बच्चू कडूंचं आंदोलन हे मोठं होतं। 19% नागरिकांना भाषिक अस्मिता आणि त्रिभाषा सूत्र हा मुद्दा मोठा वाटला। तर 22% नागरिकांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई हे मोठं आव्हान वाटलं। शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेल्या कामांपैकी सर्वात महत्त्वाचं कोणतं काम वाटतं, तर जलयुक्त शिवार 2.0 बद्दल 18% लोकांनी हे काम मोठं वाटतं असं म्हटलेलं आहे। तर 32% लोकांना मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला हा मुद्दा मोठा वाटला। तर 38% नागरिकांना पीक विमा योजना ही अत्यंत महत्त्वाची वाटली। तर 12% लोकांना कृषी समृद्धी योजना महत्त्वाची वाटली। राज्याची आर्थिक परिस्थिती सांभाळण्यात सरकार यशस्वी झालंय का असं प्रश्न विचारल्यावर 11% लोकांनी अत्यंत यशस्वी असं म्हटलेलं आहे। 43% नागरिकांनी बऱ्यापैकी यशस्वी असं म्हटलंय। 31% नागरिकांनी सरासरी उत्तर दिलेलं आहे। 9% नागरिकांनी अपयशी झालेलं आहे सरकार असं म्हटलेलं आहे। तर 6% नागरिकांनी पूर्ण अपयशी ठरलेलं आहे सरकार असं उत्तर नोंदवलंय। गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील बेरोजगारीची समस्या कमी झाली की वाढली असा प्रश्न होता। त्यावर 21% नागरिकांचं उत्तर होतं खूप कमी झालेली आहे बेरोजगारी। 40% नागरिकांचं उत्तर होतं थोडी कमी झालेली आहे। 19% नागरिकांना असं वाटतं परिस्थिती जैसे थे आहे। 12% नागरिकांना असं वाटतंय की ही समस्या वाढलेली आहे। तर 8% लोकांना असं वाटतंय की
ही परिस्थिती खूप वाढलेली आहे. पायाभूत सुविधांमधला कुठला प्रकल्प तुम्हाला प्रभावी वाटतो? 38% नागरिकांना समृद्धी महामार्ग प्रभावी वाटलाय, 21% नागरिकांना अटल सेतू, 24% नागरिकांना मुंबई कोस्टल रोड आणि 17% नागरिकांना मेट्रो विस्तार हा प्रकल्प अत्यंत प्रभावी वाटला. वर्षभरातील कुठल्या वादाचा परिणाम महायुती सरकारच्या प्रतिमेवर झाला असा प्रश्न होता. 35% नागरिकांना वाटतंय धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड प्रकरणाचा सर्वात मोठा परिणाम हा सरकारच्या प्रतिमेवर झालाय, तर 34% नागरिकांनी पार्थ पवार पुणे जमीन प्रकरण सांगितलेलं आहे. 13% नागरिकांनी संजय शिरसाट सिडको प्रकरण सांगितलं, तर 18% नागरिकांनी माणिकराव कोकाटे आणि रमी वाद हा मुद्दा महत्वाचा असला आणि त्याचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवर झाल्याचं सांगितलं. महायुती सरकारमधील कोणत्या पक्षाची कामगिरी सरस वाटते यावर 37% नागरिकांनी भाजप असं उत्तर दिलेलं आहे. 28% नागरिकांनी शिवसेना, 19% नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि 16% नागरिकांनी सांगता येत नाही असं उत्तर दिलं. महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये वर्षभरात समन्वय होता असं वाटतं का? यावर 14% नागरिक म्हणतात होय, 42% म्हणजे सर्वाधिक नागरिक म्हणतात नाही आणि 26% नागरिकांचं उत्तर आलंय कमी प्रमाणामध्ये समन्वय होता, तर 18% नागरिकांचं उत्तर आलेलं आहे सांगता येत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची वर्षभरातली कामगिरी तुम्हाला कशी वाटते असा प्रश्न होता. 23% नागरिक म्हणतात साधारण होती, 40% नागरिकांचं उत्तर आलेलं आहे उत्कृष्ट, 31% नागरिकांचं म्हणणं आहे अतिउत्कृष्ट आणि 6% नागरिकांचं म्हणणं आहे निराशाजनक.